केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झालेलं आहे। भूस्खलन झाल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळत आहे। भूस्खलनाच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आलाय। एका बोगद्याचं बांधकाम सुरू असतानाच हे भूस्खलन झाल्याची माहिती आहे। तर केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनाची ही दृश्य आपण पाहतो की काही गाड्या या ठिकाणी उभ्या होत्या, काही नागरिकही होते। मात्र अचानकपणे भूस्खलन झाल्यानंतर लोक या ठिकाणाहून पळालेले आहेत। मात्र भूस्खलनानंतर हा टँकर देखील या ठिकाणी अशा प्रकारे आलेला आहे। भूस्खलनाची ही दृश्य केरळच्या वायनाड या ठिकाणची आहेत। थरारक अशी ही दृश्य समोर आली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गवाणी यांच्याकडून। सचिन, केरळच्या वायनाड मधली थरारक दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की कशा प्रकारे भूस्खलन या ठिकाणी झालेलं आहे। खरं म्हणजे हे भूस्खलन अत्यंत भयानक असं पद्धतीचं आहे। सीसीटीव्ही मध्ये हे रेकॉर्ड झालेलं आहे। वायनाड मधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। मीनाक्षी ब्रिज तिथला आहे। कलाडी हा परिसर आहे। याथे जे रोड प्रोजेक्टचं काम आहे ते सुरू होतं आणि त्याच वेळेला कुठेतरी हे भूस्खलन झाल्याची दृश्य जी आहेत ती समोर येतात। अत्यंत भयानक अशी ही दृश्य आपण पाहू शकतो, कारण की ज्यावेळेला भूस्खलन झालं तर त्यावेळेला तिथे ज्या गाड्या उभ्या असतात, मग त्याच्यामध्ये टँकर असेल, बस असेल, त्या देखील या भूस्खलनामध्ये पूर्णपणे वाहून गेलेले आहेत आणि लोक जी आहेत तिथे आसपासच्या परिसरामधली होती ती देखील धावपळ करू लागलेली होती। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की किती भयानक पद्धतीनं हा संपूर्ण जो मलबा आहे किंवा जो ढिगारा आहे मातीचा तो अत्यंत वेगाने जो आहे तो खाली आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येनं तिथे जी वाहनं होती त्याच्यामध्ये बस असेल किंवा टँकर असेल, हा देखील त्या संपूर्ण मातीच्या ढिगाऱ्याबरोबर पुढे पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्या जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं जी लोक आहेत ती पळत सुटलेली आपल्याला पाहायला मिळतात, कारण की अत्यंत भयानक अशी ही दृश्य तिथे आवाज देखील मोठमोठे होत होते आणि त्याच वेळेला हा संपूर्ण परिसर जो आहे त्याच्यामध्ये एक तणावाचं वातावरण आले आणि लोक जे आहेत ती धावपळ करू लागले आपला जीव वाचवण्यासाठी। काही लोक त्याच्यामध्ये दगावले असू शकतात। अजूनपर्यंत या संदर्भातली अधिकृत माहिती आलेली नाही, परंतु ज्या प्रकारची ही दृश्य आहेत यामध्ये लोक देखील दगावले असू शकतात अशी एक शंका जी आहे ती व्यक्त केली जाते। परंतु ज्याचा जीव यामध्ये वाचलाय देव बलवत्तर असंच म्हणावं लागेल, कारण की इथे एक महिला देखील आपण या सीसीटीव्ही मध्ये बघतोय की त्या संपूर्ण भूस्खलनामध्ये अडकलेली पाहायला मिळते। त्यानंतर त्यांच्या सोबत असलेला व्यक्ती त्यांना बाहेर काढतोय। ही अत्यंत दृश्य भयावह अशी ही दृश्य सध्या पाहायला मिळतात। निखिला, नक्की सचिन, ही अगदी थरारक अशी ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। धन्यवाद। केरळच्या वायनाड मधली ही दृश्य आहेत।